कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप। ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत। राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच सकाळपासून खळबळ माजली आहे। मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय आणि तो राज्यपालांकडे मी पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवलाय। तर अजित पवारांनी असं सांगितलंय की नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय। त्यामुळे या सगळ्या राजीनामा सत्राची जी काही दिवसभर चर्चा सुरू आहे त्याचा अर्थ काय आणि त्याच्यातनं पुढचे परिणाम काय होणार आहेत, याच्या आधी कृषी मंत्री पदावरती जी काही माणसं होती त्यांच्या कार्यकाळात असा काही घोटाळा किंवा असे आरोप आणि त्यामुळे राजीनामा देण्याची वेळ कुणावरती आली। त्यानंतर दुसरे एक विद्यमान कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, ते सुद्धा गोत्यात आलेले आहेत। या सगळ्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत की या मागचं नेमकं जे काही गडबड आहे, जे काही घोटाळे आहेत, या सगळ्यावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव सर। सर, नवीन भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर, अर्थात पहिला प्रश्न हाच आहे की आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय, तर हा राजीनामा कृषी मंत्री आणि त्या कृषी मंत्री असताना केलेले जे काही घोटाळे आहेत किंवा जे काही आरोप त्यांच्यावर आहेत त्याच्यामुळे दिलाय की काय, म्हणजे याचं नेमकं कारण काय आहे? नाही, कृषी मंत्री असताना त्यांनी जे काही घोटाळे केले असे त्यांच्यावर आरोप आहे, त्याच्यामुळे काय हा राजीनामा झालेला दिसत नाही। बरं, तर बीडमधलं जे प्रकरण आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं जे प्रकरण आहे त्याच्यावर आता चार्जशीट दाखल झाली आणि त्याच्यानंतर जे काही फोटो व्हायरल झालेले आहेत तर ते त्याचं तत्कालिक कारण आहे आणि अजित पवार यांनी सांगितले की नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिले। त्याच्यामुळे मसाजोगचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून किंवा त्यातल्या नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असं दिसतंय। तर सुरेश धस आणि अंजली दमाने यांनी त्यांच्यावरती आरोप केलेले होते, ते कृषी खात्यामध्ये ते जे काही कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी जे काही घोटाळे केलेत असं त्यांच्यावर आरोप होता, तर त्याचा ह्याच्याशी काही आता संबंध दिसत नाही। परंतु असं जरी असलं तरी ह्याच्या मागचं जे काही राजकारण आहे, कारण हा शेवटी सेन्सिटिव्ह विषय आहे आणि 3 महिन्यापासून प्रकरण चालू आहे। मग नैतिकतेच्या आधारे राजीनामा झाला तर मग 3 महिने नैतिकता कुठे गेली होती हा साहजिकच प्रश्न येतोय। आणि त्याच्यामध्ये मग ह्या राजीनाम्याचा घटनाक्रम जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये हे काही सरळ साधं प्रकरण दिसत नाही। कारण ज्यावेळेस हा प्रकरण उघडकीला आलं तर ती निर्गुण हत्या होती आणि त्याच्या अत्यंत किळसवाणे फोटो आणि व्हिडिओ त्यावेळेस पण आलेलेच होते। परंतु यावेळेस ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं पोलिसांनी त्यावेळेस कोर्टामध्ये पुरावे म्हणून त्यांनी जे काही फोटो आणि व्हिडिओ सादर केले त्यातले काही फोटो समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले आहेत आणि ते फोटो अक्षरशः बघवत नाही। इतका किळसवाणा प्रकार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये होऊ शकतो याचा विश्वासच बसू शकत नाही। तर त्याची खूप तीव्र प्रतिक्रिया समाजामध्ये उमटली आणि त्याच्या डॅमेज कंट्रोल म्हणून हा राजीनामा झालेला आहे। पण त्याच्या आधीचा जर घटनाक्रम आपण बघितला तर ह्या राजीनाम्यासाठी आग्रही कोण होतं किंवा हा प्रकरण इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणी बाहेर काढलं किंवा लावून धरलं तर ते भाजपचेच आमदार सुरेश धस त्यांनी हे प्रकरण लावून धरलं। आणि त्यावेळेस पण असं चर्चा होती की हे भाजपचं राजकारण आहे की ह्याची जी विरोधातली जी स्पेस आहे ती विरोधी पक्षाला मिळू द्यायची नाही, म्हणजे राष्ट्रवादी असेल शरद पवारांची किंवा शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची किंवा काँग्रेस असेल त्यांना ही स्पेस मिळू द्यायची नाही। त्याच्यामुळे विरोधाची स्पेस आपणच आकोपाई करायची आणि तिथलं जे काही स्थानिक राजकारण आहे किंवा जातीची राजकीय गणित आहेत हे सगळं लक्षात घेता मग सुरेश धस ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्याच्यामागे त्यांचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीसच आहेत अशा प्रकारचं चर्चा त्यावेळेस पण होती। मग सुरेश धसांनी जे काही आरोप केले तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा बीडचं प्रकरण लावून धरलं हे बरोबरच आहे आणि त्यांनी अशी भूमिका घेतली की संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि ह्याच्यामध्ये कुणी जरी इन्व्हॉल्व असेल तर मी त्याला सोडणार नाही। मग ते सुरुवातीला आकाचा आका अशाच भाषेमध्ये बोलत होते, नंतर त्यांनी मग वाल्मिक कराडचं नाव घ्यायला सुरुवात केली। पण सुरुवातीला पण ते धनंजय मुंडेंचं नाव घेत नव्हते या प्रकरणातला आरोपी म्हणून किंवा आरोपीला मदत करणारी राजकीय व्यक्ती म्हणून ते धनंजय मुंडेंचं नाव घेत नव्हते। पण ते खंडणीच्या प्रकरणामध्ये सातपुडा बंगल्यावरती जर धनंजय मुंडेंचं अधिकृत शासकीय निवासस्थान आहे तिथं एक मिटिंग झालेली होती, त्याला वाल्मिक कराड आणि त्या कंपनीचे अधिकारी उपस्थित होते आणि धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये ही मिटिंग झाली। त्याच्यामुळे खंडणीच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवरती त्यांनी आरोप केलेले होते, परंतु खुनाच्या प्रकरणामध्ये केलेले नव्हते आणि त्यांनी वारंवार हे सांगितलं होतं की मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही आहे, असं सुरेश धसांची अधिकृत भूमिका होती।
तर सुरेश धस असं जरी बोलत होते तर त्यांचा टार्गेटवरती किंवा त्यांच्या निशाण्यावरती धनंजय मुंडेच होते हे उघड आहे. आणि तिथलं जे स्थानिक राजकारण आहे हे त्याला कारणीभूत आहे. कारण धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच त्याच्या आधी सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आणि धनंजय मुंडे ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले त्याच्यानंतर सुरेश धसांचं महत्त्व कमी झालं आणि मग सुरेश धसांनी राष्ट्रवादी सोडून ते परत भाजपमध्ये गेले. अशा प्रकारचा तो घटनाक्रम तिथं आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी किंवा एकमेकांच्या विरोधात अशा प्रकारचं चित्र बरीच वर्ष होतं. आणि मग आत्ताचं जे लोकसभा निवडणूक झाली तर तिथं पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि विधानसभेला सुरेश धसांच्या विरोधात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी काम केलं असा सुरेश धसांचा आरोप होता. आणि पंकजा मुंडेंवर तर त्यांनी थेट आरोप केलेले होते. त्यामुळे ते एक राजकीय किनाऱ्याला होती. परंतु ज्यावेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये किंवा खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मी कराडचं नाव सुरेश धस घेत होते आणि ह्याचा जो मास्टर माइंड आहे तर ते धनंजय मुंडे आहेत किंवा त्यांचा सपोर्ट आहे धनंजय मुंडेंचा, अशा प्रकारचे ते मांडणी करत होते. पण त्याचबरोबर तिथलं जे स्थानिक राजकारण आहे त्या स्थानिक राजकारणापोटी आपण हे आरोप करतोय किंवा तिथले मराठा विरुद्ध वंजारी असा जो वाद आहे, राजकीय वाद आहे, तर त्याचा एकमेव अँगल याला आहे असा आरोप आपल्यावर होऊ नये आणि आपली बाजू अधिक स्ट्रॉंग व्हावी म्हणून मग त्यांनी प्रकरण काढलं की धनंजय मुंडे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी याच्यामध्ये काय काय घोटाळे केले आणि त्या प्रकरणामध्ये मात्र धनंजय मुंडे हे थेट दोषी आहेत असा आरोप सुरेश धसांनी केला. त्यामुळे सुरेश धसांचा प्रयत्न हा होता की ह्याला फक्त स्थानिक राजकारण आणि जातीपातीचं जे काही राजकीय गणित आहे तेवढ्यापुरतं न बघता ह्याच्या थोडंसं व्यापक स्वरूप यावं आणि धनंजय मुंडे हे कृषी मंत्री म्हणून त्यांनी जे घोटाळे केलेले आहेत त्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशा प्रकारे मांडणी करण्यासाठी मग त्यांनी कृषी खात्यातली भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली. ती प्रकरणं कुठली होती तर पीक विमा घोटाळा त्यांनी काढलेला होता, त्याच्यानंतर बदल्यांची प्रकरणं होती, हार्वेस्टरचा घोटाळा होता आणि डीबीटी घोटाळा होता. ही 4 प्रमुखची प्रकरणं आहेत ती सुरेश धसांनी काढलेली होती. आणि पॅरलली अंजली दमानी यांनी पण धनंजय मुंडेंवरती आरोप केलेले होते की धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना डीबीटी घोटाळा झाला, हार्वेस्टरचा घोटाळा झाला, अशा प्रकारचे आरोप त्यांनी पण केलेले होते. त्याच्यामुळं जरी हा राजीनामा कृषी मंत्री म्हणून त्यांच्यावर जे काय घोटाळ्याचे आरोप झाले त्याच्यामुळे झालेला नसला तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशा प्रकारचे जे वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांनी कृषी खात्यामध्ये त्यांची जी काही वादग्रस्त कारकीर्द राहिली त्याचा खूप मोठा फायदा सुरेश धस आणि कंपनीला झालेला आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. बरं सर, आता याच्यामध्ये तुम्ही जसं उल्लेख केलात की नैतिकतेच्या मुद्द्यावरती हा राजीनामा दिला असं अजित पवार म्हणाले. मुद्दा तिथेच आहे की हे जर का प्रकरण बघितलं बीडच्या मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण हे त्याला 90 दिवस उलटून गेले आणि मग 90 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर आता नैतिकतेचा मुद्दा आला पुढे आणि मग 3 महिन्याचा काळ जवळपास हा का लागला ह्या राजीनाम्यासाठी? नाही, आता याच्यात पहिल्यांदा त्यांचा स्टँड काय होता धनंजय मुंडेंचा की इतकी दिवस झालं तुम्ही माझी मीडिया ट्रायल करते, हा त्यांचा माध्यमांवरती आरोप होते की माध्यम हे फक्त मला टार्गेट करतायत आणि माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे. मग एक विक्टिम कार्ड ते खेळायचा प्रयत्न करत होते आणि सुरुवातीला असं वाटत होतं की ते बचावात्मक पवित्र्यात आहेत. परंतु नंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजित पवार गटाचं शिर्डीला अधिवेशन झालं तिथे त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी एकदम आक्रमक भूमिका घेतली. तोपर्यंत शांत होते, ह्या पूर्ण वादग्रस्त प्रकरणावरती काही बोलत नव्हते, म्हणजे फारसं काही बोलत नव्हते. जो काही निर्णय आहे तो अजित पवार उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे घेतील एवढं बोलून ते विषय टाळत होते. परंतु शिर्डीच्या अधिवेशनामध्ये त्यांनी खूप आक्रमक भाषेमध्ये आपल्या बाजू मांडली आणि एक प्रकारे पक्ष नेतृत्वाला पण त्यांनी इशारा दिला की माझ्यावर कारवाई केली तर मग त्याचे काही राजकीय परिणाम होतील, अशा प्रकारची ती गर्भित धमकी होती. आणि त्याच्यानंतर मग बचावात्मक पवित्रा सोडून धनंजय मुंडे आक्रमक पवित्र्यामध्ये गेले आणि चित्र असं निर्माण झाले किंवा अजित पवारसुद्धा त्यांची पाठराखण करतात आणि इकडं देवेंद्र फडणवीस पण त्यांची पाठराखण करतात, त्यांनी अभय दिले, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. आणि मध्यंतरी मग ज्यावेळेस बीडचं पालकमंत्रीपद जाहीर झाले आणि मग बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेला मिळालं नाही, म्हणजे मुंडेंना कुठलंच पालकमंत्रीपद मिळालं नाही आणि बीडचं पालकमंत्रीपद घेतलं ते स्वीकारलं अजित पवारांनी. तो एक राजकीय मेसेज होता. पण त्यावेळेस पण ज्यावेळेस अजित पवारांनी पालकमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली किंवा त्याची मीटिंग घेतली त्यावेळेस पण अशी चर्चा होती की ते आता राजीनामा घेतील, की ज्या अर्थी त्यांना कुठलंच पालकमंत्रीपद दिलं नाही त्या अर्थी यंदा आता राजीनामा घेण्याचं प्रस्तावित असेल. परंतु त्या प्रकारचं काही तसं झालं नाही. आणि नंतर एक वेळ अशी आली की अजित पवार स्वतः म्हणाले की मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता ज्यावेळेस सिंचन घोटाळ्याचे माझ्यावर आरोप झाले
परंतु आता ते धनंजय मुंडेंनी ठरवायचं आहे की नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायचा की नाही. एक प्रकारे मग त्यांनी तो चेंडू आहे तो धनंजय मुंडेच्याच कोर्टामध्ये ढकलून दिला आणि एक प्रकारे असं सांगितलं की राजीनामा काय होणार नाही. त्याच्या आधी ज्यावेळेस अंजली दमन यांनी त्यांची भेट घेतलेली होती अजित पवारांची आणि जी काही कागदपत्र दिलेली होती त्याच्यावर असं वाटत होतं की राजीनामा होईल म्हणून. परंतु त्यावेळेस मग ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आलेली होती की तुम्ही राजीनामा घ्या, त्यावेळेस असं झालं होतं की हे महायुतीचं सरकार आहे. ज्यावेळेस युतीचं किंवा आघाड्यांचं सरकार असतं त्यावेळेस त्या खात्याचं मंत्रिपद ज्या पक्षाकडे असतं त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत ते निर्णय घेत असतात. आता ॲक्च्युली मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात, त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा घेणं अपेक्षित असतं. परंतु हे जे सोयीचं राजकारण आहे आघाडी आणि युतीचं, त्याच्यामध्ये मग धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय हा अजित पवार घेतील अशी भूमिका मांडली गेली आणि अजित पवारांनी सांगितलं की तो नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय स्वतः धनंजय मुंडेंनी घ्यावा. असं असताना मग त्याच्यामध्ये मग एक रिॲक्शन पण यायला लागली सामान्य लोकांमध्ये की आता आणि ज्या प्रकारे ह्याच्यात मला असं वाटतं की निर्णायक घटना जी काही घडली किंवा तात्कालिक कारण जे घडलं की हे चार्जशीट जे दाखल केले पोलिसांनी आणि त्यावेळी जे फोटो व्हायरल झाले तर त्याची खूप तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि असा मेसेज गेला की बाबा हे धनंजय मुंडे स्वतः कबूल करतात की वाल्मी कराड हा त्यांचा जवळचा व्यक्ती आहे आणि पंकजा मुंडेंनी एका भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की वाल्मी कराड हा ही अशी व्यक्ती आहे की जिच्याशिवाय धनंजय मुंडेचं पाणी हलत नाही आणि वाल्मी कराडवरती इतके गंभीर आरोप झालेले आहेत खंडणीचे आणि खुनाचे आणि बाकी पण विविध आरोप त्यांच्यावरती आहेत. असा माणूस जर आपला इतक्या जवळची व्यक्ती आहे धनंजय मुंडे मान्य करत आहेत तरी पण मग देवेंद्र फडणवीस जे स्वतःची मिस्टर क्लीन अशी इमेज करत आहेत किंवा मी नो टॉलरन्स आहे, मी भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार काही खपून घेणार नाही, OSDP नेमण्यावरनं पण ते खडे बोल सुनावले होते, तर अशी व्यक्ती यांचा राजीनामा का घेत नाही. किंवा अजित पवार जे स्वतः म्हणतात की मी शब्दाला खूप पक्का आहे, एक गाव दोन तुकडे करतो आणि कुठलाही गैरप्रकार मी खपवून घेत नाही, अशी इमेज असणारी व्यक्ती मग धनंजय मुंडेंच्या बाबतीत इतकी मवाळ का आहे. म्हणजे लोकांना असा प्रश्न पडायला लागला किंवा ह्यांचे काय कंपल्शन आहेत, हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे काय कंपल्शन्स आहेत, ह्यांची काय मजबुरी आहे की ते धनंजय मुंडेला हात लावायला तयार नाहीत. एक तर त्यातलं हे होतं की यातलं काही जातीचं गणित आहे किंवा वोट बँकेचं राजकारण आहे की मराठा विरुद्ध OBC असं तिथं राजकीय वाद असल्यामुळं हे टाळत असतील. जसं संजय राठोडच्या प्रकरणामध्ये मग बंजारा समाज आपल्या विरोधात जाईल अशी भीती होती, त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा टाळला गेला किंवा त्यांना एक प्रकारे अभय दिलं गेलं. तसंच या प्रकरणामध्ये होईल असं लोकांना वाटत होतं. पण तसं जर बघितलं तर भाजपसाठी हे सोयीचं गणित होतं कारण त्यांना परस्पर काटा निघत होता. पंकजा मुंडे त्यांच्या मंत्री आहेतच तिथं, त्यांना विधान परिषदेवरती घेऊन मंत्रिपद दिलेलं आहे, त्यामुळे वोट बँकेचं राजकारण भाजपसाठी त्या पद्धतीचं काही नव्हतं. म्हणजे ही भीती राष्ट्रवादीला होती अजित पवारांना किंवा धनंजय मुंडेचा राजीनामा गेला तर त्याची त्या समाजामध्ये प्रतिक्रिया उमटेल. परंतु असं मांडणं सुद्धा चुकीचं आहे कारण ज्या प्रकारची ती घटना घडलेली आहे ते जातीपातीच्या पलीकडे जाण्याचा विचार केलेला पाहिजे. आणि ज्या प्रकारे माध्यमांमध्ये आपण मराठा विरुद्ध बंजारी असं चित्र तिथलं रंगवलं जातं तर ॲक्च्युली फील्डवर तशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे मराठा आणि बंजाऱ्यांमध्ये राजकीय वाद आहेत का तर निश्चितच आहेत, वोट बँकेचं राजकारण आहे का तर निश्चितच आहे. परंतु अशा प्रकारचं पोलरायझेशन तिथं नाही आहे की बाबा फक्त बंजारी समाजातला आरोपी आहे म्हणून त्याला अभय द्यावं अशी मागणी तिथल्या बंजारी समाजातली पण नाही. आणि तिथलं जे काही गुंडगिरीचं सगळे प्रकार आहेत बीड जिल्ह्यामधले तर त्याची झळ फक्त मराठा समाजाला बसते का तर असं काही नाही, तर बंजारी समाजाला पण त्याची झळ बसते. आणि हे काय फक्त तो सरपंच मराठा समाजाचा होता म्हणून त्याच्यावरती असे अत्याचार झाले अशातला तो प्रकार नाही. तिथले जे काही आर्थिक गणित आहेत किंवा आर्थिक हितसंबंध आहेत आणि त्याच्यातनं जी काही माफियागिरी आलेली आहे ती आता त्या जातीपातीच्या पलीकडे गेलेली आहे. त्याच्यामुळे हा अमुक एका जातीचा आहे आणि त्याचा राजीनामा घेतला तर त्या समाजामधून रिॲक्शन येईल हे असं मांडणं हे सगळं सोयीचं राजकारण आहे किंवा सोयीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रकार होता आणि त्याच्यामध्ये त्यांची राजकारणाची सोय होती. त्याच्यामुळं तोही काही विषय नव्हता. आणि ज्यावेळेस ही चार्जशीट दाखल केली आणि ते फोटो मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले त्याच्यानंतर ह्या दोघांच्या क्रेडिबिलिटीबद्दल पण प्रश्न निर्माण झाले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या. त्याच्यामुळं मग आता तर डॅमेज कंट्रोलसाठी हा राजीनामा घेतलेला आहे. त्यामुळं धनंजय मुंडेंनी मग 3 महिन्यानंतर का राजीनामा दिला, 3 महिन्यानंतर नैतिकता जागी झाली का, कारण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याची प्रकरण याच्या आधी केस झालेले नाही आहेत का. तर रेल्वेचा अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता. ॲक्च्युली लालबहादूर शास्त्रींच्या चुकीमुळे तो अपघात झालेला होता का तर नव्हता झालेला, पण नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तात्काळ राजीनामा दिलेला होता. आपल्याकडे बॅरिस्टर आंदोलनावरती आरोप झाले होते सिमेंट घोटाळ्याचे. शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री होते त्यावेळेस मुलीच्या वैद्यकीय प्रवेशातल्या परीक्षेतले मार्क वाढवले असा त्यांच्यावरती आरोप झाला म्हणून त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिलेला होता.
आता 3 महिने झालं तुम्ही एकीकडे सांगताय, आक्रमकपणे डिफेंड करताय की मला मीडिया ट्रायल करताय आणि मला त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे, तो जरी माझा जवळचा माणूस असला आरोपी तर त्याच्या कृत्याची जबाबदारी माझी नाही आहे, असं तुम्ही एकीकडे आक्रमकपणे सांगता आणि 3 महिन्यानंतर तुम्हाला उपरती होते आणि नैतिकतेच्या आधारे राजीनामा देता. हे सगळं दांभिकपणा आहे. सर, आता तुम्ही ठीक आहे, एक तर गोष्ट लक्षात आली आहे की हा कृषी खात्यातील जे काही गैरव्यवहार होते किंवा जे काही घोटाळे आहेत याच्यामुळे तर हा राजीनामा घेतला गेलेला नाही आहे. पण यातला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की आता यामुळे या बाकीच्या गोष्टींवरती पडदा पडतोय की काय, अशी एक शंका माझ्या मनातही निर्माण झाली, अनेकांच्या शेतकऱ्यांच्याही मनात ती निर्माण झालेली आहे. तर त्यातलं 3 घोटाळे जे आहेत किंवा एक गैरव्यवहार म्हणूयात, घोटाळे म्हणूयात, त्याला आपण भ्रष्टाचार म्हणूयात. त्यामध्ये पहिला आहे 1 रुपयात पीक विमा योजनेतील भ्रष्टाचार, त्यानंतर आहे अधिकाऱ्यांच्या बदल्या, आणि त्यानंतर जे काही हार्वेस्टर मशीन आहे त्याच्यासाठी वाल्मिक कराडनं पैसे घेतले आणि त्या काळात धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते आणि मी तुम्हाला ते हार्वेस्टर मशीन मिळवून देतो असा शेतकऱ्यांना शब्द दिला गेला. त्याच्यानंतर पुढे काय काय झालं हे भाजपचे आमदार सुरेश धसांनी सांगितलं आणि ते माध्यमांतनं पण आलेलं आहे. तर हे 3 जे काही प्रकार आहेत हे नेमके काय आहेत आणि याच्यामुळे कृषी खात्याची प्रतिमा जास्तच डागळली गेली आहे का आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसला आहे? नाही, बरोबर. आता याच्यात धनंजय मुंडेंवरती ज्यावेळेस आरोप झाले हो, त्यावेळेस पहिलं प्रकरण आलं ते बीडमधलं सरपंच हत्या प्रकरण. बरोबर. पण त्याच्यानंतर मग अंजली दमानिया, सुरेश धस किंवा नाना पटोले वगैरे सगळे मंडळी जे आरोप करत होते, तर अंजली दमानियांनी प्रकरण काय बाहेर काढली त्यांची, तर एक वाल्मिक कराडांचे यांचे संबंध आहेत आणि खंडणी आणि खून प्रकरण, हा तर एक मुद्दा होताच. दुसरं प्रकरण होतं की परळीमध्ये जे औष्णिक वीज केंद्र आहे तर तिथल्या राखीचे जे काही आर्थिक व्यवहार आहेत, मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे किंवा तुम्ही लोकप्रतिनिधी असताना, मंत्री असताना लाभाचं पद धारण करू शकत नाही. तर मग त्यांनी सांगितलं की यांची कंपनी आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये वाल्मिक कराड बरोबर धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी ह्या पण डायरेक्टर आहेत आणि यांना त्याच्यातनं लाभ मिळालेला आहे. ते राखीचं जे प्रकरण आहे ते आहे. त्याचबरोबर करुणा मुंडेंनी यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती जे आरोप होते, पण ते पण ह्याच वेळेस चर्चेत आलं. म्हणजे धनंजय मुंडे हे मागच्या 3 महिन्याचं वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये बीडमधलं प्रकरण आहे, औष्णिक वीज केंद्रातल्या राखीचं प्रकरण आहे आणि हे करुणा मुंडेचं प्रकरण आहे. आणि त्याचबरोबर कृषी खात्यातले जे घोटाळे आहेत त्यातलं प्रकरण आहे. तर कृषी खात्यातले घोटाळे जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत, म्हणजे 4 घोटाळे आहेत. एक तर पीक विम्याचा घोटाळा आहे, बदल्यांचा घोटाळा आहे, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा, तिसरा हार्वेस्टरचा जो तुम्ही आता सांगितलं, आणि चौथा आहे तो डीबीटी मध्ये जो ह्यांनी घोळ घातला त्याचा आहे. तर मग आपण एक जर ह्याच्यातले प्रकरण बघितलं तर हे खूपच म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की बीडमधल्या प्रकरणामुळे ह्याला वाचा तरी फुटली. म्हणजे कृषी खात्यामध्ये हे घोटाळे होत होते, कोणाला माहीत नव्हतं का? तर सगळ्या राजकारण्यांना माहीत होतं, म्हणजे जे प्रमुख राजकारणी आहेत सगळ्या पक्षांचे सगळ्यांना माहीत होतं. परंतु एकंदर धनंजय मुंडेंचं जे काही प्रस्थ होतं आणि त्यांना जे काही राजकीय बॅकिंग होतं आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जे दिलेला पाठबळ होतं किंवा अभय होतं, त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल कोणी बोलत नव्हतं. पण ह्या प्रकरणाच्या निमित्ताने कृषी खात्यामध्ये जो काही धुमाकूळ घातलेला होता धनंजय मुंडेंनी, त्याचे सगळे तपशील बाहेर यायला लागले. त्यातलं पहिलं प्रकरण होतं ते पीक विमा घोटाळ्याचं. पीक विमा घोटाळा काय होता, तर धनंजय मुंडे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी योजना आणली की 1 रुपयात आम्ही पीक विमा देऊ. 1 रुपयात पीक विमा म्हणजे काय, तर आधी जो प्रीमियम शेतकरी भरत होते तर तो सरकार भरणार, शेतकऱ्यांनी फक्त प्रत्येकात्मक 1 रुपया भरायचं आणि त्यांच्या वाटेची जी काही प्रीमियमची रक्कम आहे ती सरकार भरणार. मग ह्याच्यामधनं काय झालं की मग हे जी प्रोसेस करायची ती ऑनलाईन होती आणि ती ज्याला आपण कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो, CSC. हां, तर त्या CSC जे चालवतात केंद्रचालक ते हे सगळं फॉर्म भरून द्यायचे शेतकऱ्यांचा, कारण शेतकऱ्यांना ते एक तर तिथं रेंज नसते, ॲक्सेस नसतो किंवा असली तरी ते लोकांना ते समजत नाही कसं भरायचं वगैरे बहुतांश शेतकऱ्यांना, म्हणून ते CSC केंद्रचालकांवरती डिपेंड आहे. तर परळीमधले काही CSC केंद्रचालक असे प्रकारचे होते किंवा आहेत की त्यांनी बीड आहे, परभणी आहे, धाराशिव आहे, असे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विमा काढला. म्हणजे समजा तांड्याच्या जमिनी आहेत, गायरान जमिनी आहेत, शासकीय जमिनी आहेत किंवा यांनी केलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनींवर त्यांनी परस्पर पीक विमा काढला. म्हणजे बोगस शेतकरी दाखवले, म्हणजे त्यांच्याकडे जो काही शेतकऱ्यांचा डेटा आहे तो वापरून बोगस पीक विमा काढला. समजा एखाद्या असं एक प्रकरण झालं की एक तांडा आहे, त्या तांड्याची 400 एकर जमीन आहे आणि यांनी त्या तांड्याची जमीन 4000 एकर जमीन दाखवून त्याच्यावरती पीक विमा काढला. असं मराठवाड्यामध्ये हजारो एकर जमिनीवरती बोगस पीक विमा काढला. मग बोगस पीक विमा काढल्यानंतर मग ज्यावेळेस ते नॅचरल कॅलॅमिटी असते, म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस अग्रिम मिळतो किंवा जे नुकसान भरपाई ती पण त्या प्रमाणात यांना मिळणार. म्हणजे हा जो बोगस पीक विमा घोटाळा केला ह्याचे जे काही लाभार्थी आहेत, एक तर CSC केंद्रचालक हे लाभार्थी आहेत, दुसरं पीक विमा कंपनी आहेत आणि तिसरे जे बोगस शेतकरी आहेत
ते जे लाभार्थी आहेत. आणि हा घोटाळा काही फक्त मराठवाड्यापुरता नाही, तर महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे घोटाळे झालेले आहेत. म्हणजे सुरेश धसांनी जे काही प्रकरण काढलं ते हिमनगाचं एक टोक होतं. जर ह्याची आपण खोलात गेलो तर याची व्याप्ती खूप मोठी आहे. सुरेश धसांनी सांगितलं की हा आधी अशी चर्चा होती की हा 500 कोटींचा घोटाळा आहे, आणि सुरेश धस म्हणले की हा 500 कोटींचा घोटाळा नाही, हा 5000 कोटींचा घोटाळा आहे. आणि त्याच्याबद्दल मग काही ठिकाणी कोर्टामध्ये केसेस पण झालेल्या आहेत. त्याची आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. परंतु पीक विमा घोटाळा याची इतकी मोठी व्याप्ती आहे, आणि ह्याच्यामध्ये पीक विमा घोटाळा रोखणं शक्य नव्हतं का? तर पूर्णपणे शक्य होतं. आणि माझ्या मते तर ह्याचा जे पूर्ण जर आपण दोष द्यायचा ठरला तर हा कृषी खात्याला दोष द्यावा लागेल. कारण कृषी खात्याकडं सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा जर वापर केला असता तर मुळात हा घोटाळा झालाच नसता. परंतु प्रत्यक्ष कृषी मंत्र्यांचाच वरदहस्त आहे घोटाळे बाजारांना असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस ही जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे ते त्याच्यामुळे मान चुकवते. बरोबर आहे. आणि मग हे जे काही गैरव्यवहार होत आहेत तर यांच्या डोळ्यासमोर हे गैरव्यवहार झालेले आहेत. त्याच्यामुळे हे रोखणं शक्य होतं. परंतु त्याच्यामध्ये पॉलिटिकल हस्तक्षेप असल्यामुळं, राजकीय हस्तक्षेप असल्यामुळं हा घोटाळा होऊ दिलेला आहे. ही इतकी मोठी व्याप्ती आहे. त्याच्यानंतर दुसरा घोटाळा यांनी सांगितलं, सुरेश धसांनी मध्ये एक रेट कार्ड काढलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन की बाबा कृषी खात्यामध्ये जे काही वेगवेगळे कृषी सहाय्यकापासून ते संचालकांपर्यंत जे काही पदं आहेत त्याच्या बदल्यांमध्ये पैसे घेतले जातात. आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे व्यक्तिशः इन्व्हॉल्व आहेत, मंत्री कार्यालय, त्यांची POSD वगैरे, आणि त्यांची एक सिस्टीम तिथं आहे. त्यांनी प्रत्येक पदासाठी किती पैसे, किती बोली लावली जाते अशी त्यांनी आकडेवारी दिलेली होती. त्याच्यामध्ये निविष्ठा आणि गुन्हे नियंत्रण म्हणजे क्वालिटी कंट्रोल, इनपुट्स आणि क्वालिटी कंट्रोल हे सगळ्यात मलईदार पद आहे संचालक पद. तर त्याला साधारण 5 ते 10 कोटी रुपये घेतले अशा प्रकारचा आरोप सुरेश धसांनी केला. तर आता पैसे घेऊन बदले गेला असा आरोप जवळपास आतापर्यंत प्रत्येक कृषी मंत्र्यावरती झालेला आहे. म्हणजे आताच्या मागच्या 10-20 वर्षातले जर आपण कृषी मंत्री काढले तर. आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने कायदा पण केलेला आहे, बदल्यांचा कायदा. पण तो बदल्यांचा कायदा कसा व्यवस्थित धाब्यावर बसून त्याच्यामध्ये पैसे खाल्ले जातात याचं सर्वश्रुत आहे. तिसरा घोटाळा होता हार्वेस्टरचा घोटाळा. हार्वेस्टरचा घोटाळा असं की हार्वेस्टरमध्ये ते ऊसतोड जे आता आपण मजुरांच्या करवी करतो तर त्यांना पर्याय म्हणून हार्वेस्टर, शुगर कॅन हार्वेस्टर एक मशीन आहे. तर ते मशीन खूप महागडं मशीन असतं. मग त्याला सरकार अनुदान देतं. बरोबर. तर साधारण ते 36 लाख रुपयाच्या आसपास अनुदान मिळतं. तर असे एक साधारण 140 हार्वेस्टर धारक आहेत की ज्यांना ते अनुदान मिळालेलं नाही आहे राज्यातले. नाही, त्यांची संख्या जास्त असेल, पण असे 140 हार्वेस्टर धारक आहेत की जे वाल्मिक कराडला अप्रोच झाले की अनुदानाचं मिळवून द्या म्हणून. तर या 140 जणांकडून वाल्मिक कराडने प्रत्येकी 8 ते 9 लाख रुपये घेतले असा त्यांच्यावरती आरोप आहे. आणि हे पैसे घेतले परंतु त्यांचं काम काही झालं नाही. आणि असं सांगितलं होतं की वाल्मिक कराडने त्यांना आश्वासन दिलेलं होतं की धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत आणि मी तुमचं काम त्यांच्याकडनं करून घेतो आणि 36 लाखाचं अनुदान तुम्हाला मिळवून देतो. त्यासाठी मला 8 ते 9 लाख रुपये त्यांनी प्रत्येकाकडनं गोळा केले. आणि ज्यावेळेस मग हे लोक त्यांना भेटायला गेले, त्यांची एक संघटना आहे, ते लोक त्यांना भेटायला गेले त्यावेळेस त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वाल्मिक कराडनी मारहाण केली आणि दमदाटी केली आणि परत पैसे मागायचे नाहीत अशा प्रकारचं त्यांना धमकावलं असा आरोप त्यांच्यावरती आहे कराडवरती. आणि त्या प्रकारचा FIR पण नोंद झालेला आहे. त्याची जी काही पुढच्या आता पोलीस किंवा न्यायालयीन प्रक्रिया आहे ती चालू राहील. आणि ह्या 3 व्यतिरिक्त सगळ्यात मोठा घोटाळा आहे तो DBT घोटाळा. तर DBT घोटाळा म्हणजे कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळीमध्ये DBTच्या मार्फत जे काही पैसे शेतकऱ्यांना मिळत होते त्याच्याऐवजी DBTला फाटा देऊन धनंजय मुंडेंनी थेट म्हणजे कृषी खात्याकडनं खरेदी करून शेतकऱ्यांना वस्तूंचं वाटप केलं आणि त्याच्यामध्ये घोटाळा केला अशा प्रकारचा तो आरोप आहे. नाही सर, आता तुम्ही इथं उल्लेख केलात की DBTचा एक घोटाळा आहे. हा घोटाळा खरं तर माध्यमांमध्ये जोरदार याची चर्चा झाली. यात बाकीच्या 3 याच्यापेक्षाही सुरेश धस असतील भाजपचे आमदार किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील अंजली दमनिया यांनी पत्रकार परिषदा घेऊन सांगितलं की हे DBTचा घोटाळा कसा आहे काय. पण एक त्यातला मूळ मुद्दा काय आहे की ते सांगताना बहुतांश शेतकऱ्यांच्या ते लक्षातच आलेलं नाहीये की हा घोटाळा कसा केला गेलेला आहे नेमका. तर याची जी काही मोडस ऑपरेंडी आहे ती नेमकी काय ती थोडीशी समजून सांगा ना. ह्याच्यामध्ये मूळ काय ते कापूस सोयाबीन मूल्य साखळी योजना. तर ही योजना काय आहे तर 2022-23 ज्यावेळेस राज्याचा अर्थसंकल्प मांडला अजित पवारांनी त्यावेळेस त्यांनी याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी ही आपली महत्वाची पिकं आहेत, नगदी पिकं आहेत महाराष्ट्रातली. तर ह्या पिकांसाठी मूल्य साखळी याची विकसित व्हावी म्हणून एक योजना डिक्लेअर केली आणि त्यासाठी 3 वर्षांसाठी 1000 कोटी रुपये त्याची तरतूद केली.
त्याच्यामध्ये कापसासाठी होते 450 कोटी रुपये आणि सोयाबीन आणि इतर ज्या तेलबिया पिकं आहेत त्यांच्यासाठी होते 550 कोटी रुपये. अशी ही 1000 कोटी रुपयांची स्कीम होती आणि त्याची अंमलबजावणीची जी काही जबाबदारी होती ती कृषी खात्याकडे होती. आणि त्याच्यामध्ये मग सुरुवातीला काय होतं की त्याच्यामध्ये मूल्य साखळी म्हणजे काय, तर एखाद्या पिकाची व्हॅल्यू चेन डेव्हलप करणं. तर समजण्यासाठी सोपं उदाहरण काय, तर आपल्याकडं ऊसासाठी मूल्य साखळी विकसित झालेली आहे. म्हणजे आता आपल्याला अशी आपण आंदोलन करतो का की बाबा ह्या वर्षी मला ऊस रेट मिळाला नाही पण मी ऊस साठवून ठेवलाय आणि आता 2-3 वर्ष वाट बघतोय, असं काही होत नाही ना. कारण हे पीक वेगळं आहे, हे पीक काही साठवून ठेवू शकत नाही. कारण हे आपण ऊसाला फायदा काय आहे, कारण ऊसावर प्रक्रिया करणारी उद्योग डेव्हलप झालेला आहे. ऊसापासून साखर तयार करणं, मळी तयार करणं किंवा कोजनरेशन वीज निर्मिती करणं, इथेनॉल तयार करणं, ह्याचे एक उद्योग डेव्हलप झालेला आहे. म्हणजे ऊसापासून आपण फक्त कच्चा माल जो ऊस धरला तर त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची मूल्यवर्धित उत्पादनं तयार करणं आणि त्या आधारे एक मूल्य साखळी त्याची विकसित झाली आणि जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामधून बेनिफिट मिळतो आणि त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांना FRP मिळते. बरोबर. आणि त्या FRPला कायदेशीर संरक्षण आहे. ही जशी मूल्य साखळी तयार झाली तशी तर इतर पिकांमध्ये मूल्य साखळी झाली तर शेतकऱ्यांना जे आता नुकसान होतं, बाजारभाव मिळत नाही, तर त्याच्यातनं त्यांचं ते नुकसान कमी होईल आणि ते प्रॉफिटमध्ये राहतील अशी ह्याची संकल्पना होती. आता हे मूल्य साखळी तयार करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर जे काय पायाभूत सुविधा आहेत की आता शेतकऱ्यांना पॅनिक सेलिंग करायला लागतं. बरोबर. कारण आता त्यांनी काढणी केली तर माल ठेवायला जागा नसते, त्यांच्याकडे तर सोयीसुविधा नाही आहेत किंवा त्याच्यावर काही प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे सुविधा नाही, त्याच्यामुळे त्यांना तो माल लगेच विकून टाकला. तर अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा किंवा ह्याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना थेट ॲक्सेस नाही, की प्रक्रिया उद्योगांची त्यांचा थेट ॲक्सेस नाही आहे किंवा व्यापाऱ्यांची थेट ॲक्सेस नाही आहे किंवा शेतकऱ्यांना थेट मार्केटिंगचे जे काही चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये ॲक्सेस मिळावा, ह्याच्यासाठी जे काही करणं अपेक्षित होतं ते त्या मूल्य साखळी योजनेतून करणं गरजेचं होतं. मग त्याच्यामध्ये गोदामांची उभारणी असेल किंवा बाकी त्याच्या विक्री व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी, शेतकऱ्यांना एनेबल करण्यासाठी किंवा त्यांना त्याचं भक्कम करण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक होतं ते त्या मूल्य साखळी योजनेतून करणं गरजेचं होतं. बरोबर. त्याच्या मग हे मध्येच शक्कल काय काढली, ही 3 वर्षासाठीची योजना आहे आणि आता हे शेवटचं वर्ष आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातून जर पैसे काढायचे असतील तर आपल्याला ह्याच्यामध्ये असं काहीतरी आयटम आणावे लागतील की ज्याच्यामध्ये खरेदी आपण करू शकू. त्यासाठी मग बाप बदल नावाचं एक कंपोनंट किंवा एक शक्कल ह्याच्यात लढवण्यात आली. बाप बदल म्हणजे काय, की ज्या कारणासाठी मूल्य साखळी योजना राबवलेली होती तर त्याच्या जे काही कंपोनंट होते त्याच्यामध्ये बदल करायचे आणि ते बदल करून यांनी काय केलं की शेतकऱ्यांना नॅनो युरिया, नॅनो DAP, परत स्प्रेअर, फवारणी पंप, कापूस गोळा करायच्या पिशव्या, मेटॅल्डिहाइड सारखी रसायनं, तर हे शेतकऱ्यांना वाटायची. म्हणजे हा घोटाळ्याचा जो पहिला जी सुरुवात आहे ती बाप बदल ह्याच्यामुळे झाली. म्हणजे आधीचे कंपोनंट बदलून ह्या गोष्टी शेतकऱ्यांना वाटायच्या. हा त्यातला पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की हे वाटताना DBTला फाटा मारायचा. म्हणजे आधी काय होते की बाबा DBT जर केलं, DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर, म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होतात. मग शेतकऱ्यांनी जे काही खरेदी करायचं असेल ते त्यांच्या पसंतीने, त्यांच्या कुठल्या ब्रँडचं त्यांना पाहिजे ते त्यांनी बाजारातून खरेदी करावं आणि त्याची बिलं सबमिट केल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती त्याचे पैसे जमा होतील. अशा प्रकारे योजना राबवल्या जातात. तसं कृषी खात्याच्याच नाही तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या योजना अशा पद्धतीने राबवल्या जातात जेणेकरून त्याच्यातलं भ्रष्टाचार कमी होईल, दिरंगाई कमी होईल आणि शेतकऱ्यांना पाहिजे त्या वस्तू खरेदी करता येतील, त्या गुणवत्तेच्या खरेदी करता येतील आणि थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होतात. आता थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जर पैसे जमा झाले त्याच्यातनं पैसे कसे खाता येतील. बरोबर आहे. म्हणून मग ह्याच्यामध्ये हे केलं की ह्याला DBTला फाटा द्यायचं आणि मग एका रात्रीतून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्या घेतल्या गेल्या आणि हे धनंजय मुंडेंनी पुढाकार घेऊन केलं. आणि ह्याला विशेष बाब म्हणून DBTमध्ये ह्याला वगळावं अशा प्रकारचं मंजुरी घेण्यात आली. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे ॲक्टिव्ह होते, त्यांच्या पुढाकाराने झालं. हे धनंजय मुंडेंच्या पुढाकारातून बाब बदल झाली आणि DBTमधून हे वगळण्यात आलं. तिथून या घोटाळ्याची सुरुवात झाली. अशा प्रकारचा हा आरोप आहे. मग त्याच्यामध्ये काय आलं तर मग ज्या निविष्ठात हे जे सांगितलं नॅनो युरिया आहे किंवा नॅनो DAP आहे, मेटॅल्डिहाइड आहे, कापूस गोळा करायचे पिशव्या आहेत किंवा फवारणी पंप आहेत, तर हे एकतर बाजारामध्ये ज्या रेटला अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा जास्त दराने घेतल्या असा एक आरोप आहे. आणि हे जे काम आहे ते विशिष्ट ठेकेदारांनाच मिळावं ह्यासाठी जी काही टेंडरिंगची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये गडबडगुंडा केला अशा प्रकारचा आरोप आहे.
आणि त्याच्यासाठी मग ते नॅनो युरिया आणि नॅनो DAP जे तयार करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना कच्चा माल खरेदीसाठी त्यांनी चक्का ॲडव्हान्स दिला. तो ॲडव्हान्स किती दिला? 158 कोटी रुपयाचा ॲडव्हान्स दिला. ह्याच्या व्यतिरिक्त जे इन्व्हेस्ट आहेत त्यांच्या खरेदीसाठी, त्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी 106 कोटी रुपयाचं अनुदान दिलं. आणि हे जे काही कापूस बॅग आहेत, कापूस गोळा करायच्या पिशव्या, त्यासाठी यंत्रमाग महामंडळाला 77 कोटी रुपयाचं अनुदान दिलं. आणि ते पण एकदम तात्काळ अनुदान दिलं. म्हणजे त्यांनी मागणी केली आणि आठवड्या 2 आठवड्यामध्ये त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले ॲडव्हान्सचे. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी चढ्या दराने हे खरेदी केलं. चढ्या दराने खरेदी केलं म्हणजे ॲक्च्युली एक उदाहरण जर सांगायचं झालं तर कापूस गोळा करायची जी पिशवी आहे बाजारामध्ये सध्याची अवेलेबल आहे, त्याला 6 बंद आहेत. अशी पिशवी 577 रुपयाला आहे. आणि धनंजय मुंडेंच्या ह्या स्कीममध्ये एक बंद असलेली पिशवी त्यांनी 1250 रुपयाला खरेदी केली. आणि ॲक्च्युली ह्यांची जी खरेदी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात खरेदी आहे ना. आपण जे आता रेट सांगितला 577 रुपये, हे आपण आता किरकोळ खरेदी केली तर त्याचा रेट आहे. त्यांनी लाखो पिशव्या खरेदी केलेल्या आहे. त्याच्यामुळे त्यांना बल्कमध्ये जर एवढी ऑर्डर असेल तर हे 577 रुपयापेक्षा सुद्धा खूप कमी किमतीला मिळायला पाहिजे. पण यांनी रेट लावला 1250 रुपये. आणि स्मार्टमध्ये पण त्याच प्रकारचा घोटाळा झालेला आहे. स्मार्टमध्ये पण त्यांनी 1250 रुपयाला खरेदी केलेल्या आहेत आणि त्याचं वाटप झालेलं आहे. आणि त्या पिशव्यांची गुणवत्ता खराब आहे असा केंद्रीय कापूस संशोधन तंत्रज्ञान संशोधन संस्थेनेच रिपोर्ट दिलेला आहे. म्हणजे निकृष्ट दर्जाच्या कापूस गोळा करायच्या पिशव्या, ते पण बाजारात जे रेट आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने रेट लावून खरेदी केल्या आणि त्या शेतकऱ्यांना वाटल्या. आणि हाच प्रकार सगळ्या निवेशांच्या बाबतीत झालेला आहे, नॅनो युरियापासून फवारणी पंपापर्यंत किंवा मेटल डिहाईडपर्यंत. त्यामुळे हा एक त्याच्यातला घोटाळ्याचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की बाबा आता हे जरी धनंजय मुंडे याच्या केंद्रस्थानी असली, आता हे काय झाले किंवा हे जे काही घोटाळा आहे DBT घोटाळा, याचा करता धरता म्हणजे धनंजय मुंडे, अशा प्रकारे सगळे चित्र रंगवलं गेलेलं आहे. आणि हे करुणा मुंडेपासून बाकी सगळी प्रकरणं गाजलेली होती. त्याच्यामुळे मग सगळा जो फोकस आहे तो धनंजय मुंडेंवरतीच राहिला. परंतु ह्या घोटाळ्याला फक्त धनंजय मुंडे एकटे जबाबदार नाहीत. त्याला 3 कोण आहेत. एक म्हणजे मंत्री कार्यालय, म्हणजे धनंजय मुंडेंचं कार्यालय. दुसरं महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, ज्याला आपण कृषी उद्योग म्हणतो. आणि तिसरं आहे ते कृषी आयुक्तालय. तर ह्याचे 3 कोण ह्याच्यामध्ये आहेत. आणि ह्याचे जे सूत्रधार आहेत ते कृषी आयुक्तालयात आहेत. आणि त्याला जे पाठबळ मिळालं ते कृषी मंत्री कार्यालयातून मिळालं. आणि त्याच्यातनं हा सगळा घोटाळा जो शिजला आणि प्रत्यक्षामध्ये कार्यान्वित पण झालं. तर ह्याच्यामध्ये कृषी उद्योग महामंडळ हे इफ्कोचं वितरक आहे. मग ते त्यांच्याकडनं खरेदी करायला पाहिजे इफ्कोकडनं डायरेक्ट. तर ह्याने ठेकेदाराकडनं खरेदी केलं. तर हे वाईमार्गे साताऱ्याला गेलं. आणि म्हणजे ठेकेदारांना फायदा मिळवून देण्यासाठी हा उद्योग त्यांनी केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरं एक आहे की म्हणजे हा एक धक्कादायक प्रकार आहे की आता कृषी खात्यामध्ये एक अधिकाऱ्यांची टोळी आहे. ही टोळी जी आहे त्याच्यामध्ये काही आता जे मालकीदार पद आहेत त्याच्यावर बसलेले अधिकारी आहेत ते तर आहेत, परंतु जे खात्यात रिटायर झालेले लोक आहेत पण जे उद्योगी आहेत, जे फिक्सर म्हणून ओळखले जातात, ते पण ह्याच्यामध्ये आहेत. तर ह्यांची जी टोळी आहे त्या टोळीत ह्याचा सगळा करता धरता आहे. ह्या टोळीनेच कृषी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले की ह्या मूल्य साखळी घोटाळ्यातलं मूल्य आपल्याला कसं एक्सप्लोर करता येईल. आणि मग त्यांनीच हे बाब बदल जे आहे ती त्यांच्या गळी उतरवली आणि तिथून या घोटाळ्याची सुरुवात झाली. तर आता हे जे काही ही टोळी आहे तर ह्या टोळीतल्या अधिकाऱ्यांची एक बेनामी कंपनी आहे त्यांच्या मालकीची. आणि ते दुसऱ्याच्या नावाने त्यांनी कंपनी काढलेली आहे. आणि ते कंपनीच ह्याच्यातल्या काही निविष्ठांचं उत्पादन करते किंवा परदेशातून आम्ही माल आणला असं दाखवते आणि ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे हे जे काही 158 कोटी रुपये ॲडव्हान्स मिळालेला आहे त्याचा खरा लाभार्थी ही कंपनी आहे. थोडक्यात ह्या अधिकाऱ्यांनी एक आपली बेनामी कंपनी तयार केली आणि त्याच्या माध्यमातून व्यवहार दाखवून त्याचे पैसे पण ह्यांनाच मिळालेले आहेत. म्हणजे मंत्री कार्यालय, हे अधिकारी आणि कृषी उद्योग मंडळ त्याच्यातले जे अधिकारी हे सगळे याचे लाभार्थी आहेत. तर अशा प्रकारे हा पद्धतशीरपणे हा घोटाळा शिजवलेला आहे. आता मग हा घोटाळा होत असताना की हे नियमबाह्य आहे किंवा सगळ्या योजनांसाठी DBT लागू करणं हे मॅन्डेटरी आहे असं शासनाचं धोरण असताना आपण हे बेकायदेशीरपणे करू नये असं तिथले जे सचिव होते, अनुप कुमार होते सचिव पहिल्यांदा, त्याच्यानंतर व्ही राधा सचिव होत्या, परत जे कृषी आयुक्त होते त्यावेळेस डॉक्टर प्रवीण गेडाम कृषी आयुक्त होते, त्यानंतर रवींद्र बेनवडे कृषी आयुक्त होते, हे अधिकाऱ्यांनी याला विरोध केलेला होता. परंतु या अधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना न जुमानता धनंजय मुंडे यांनी व्यक्तिशः पुढाकार घेऊन लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी
त्यांच्या मर्जीप्रमाणे हा सगळा विषय मार्गी लावला. त्यासाठी आपलं सगळं राजकीय वजन वापरलं आणि या अधिकाऱ्यांना त्याची शिक्षा मिळाली. या चौघांच्या बदल्या झाल्या, त्यांची उचलबांगणी करण्यात आली आणि व्ही राधा आणि धनंजय मुंडे यांची तर भर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खडाजंगी झाली. आणि आता हे जे विषय आहे ना की DBT मधून ह्याला वगळावं, तर मुख्यमंत्र्यांनी सही केली, त्याचा आधार घेऊन मग त्यांनी ते मार्गी लावलं. परंतु नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा अधिकार नाही थेट याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा. एखादी बाब DBT मधून वगळू शकतं राज्य सरकार, हा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ हा निर्णय घेऊ शकतं. परंतु ते घेताना राज्याचे जे मुख्य सचिव आहेत, चीफ सेक्रेटरी, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करून त्यांच्यापुढे हा विषय मांडून त्यांची मंजुरी घेणं हे बंधनकारक आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच ती फाईल मुख्यमंत्र्याकडे जाते आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री पुढचा निर्णय घेतील. अशा प्रकारची सिस्टीम फॉलो करणं अपेक्षित आहे. परंतु ह्याला पूर्ण बायपास करून तुम्ही थेट उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सह्या घेतल्या आणि त्याच्या आधारे ह्याने हे राबवलं. दुसरा एक त्याच्यामध्ये धक्कादायक प्रकार असा केला आहे की मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला नसताना सुद्धा की मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असं भासून एक GR काढलेला आहे. आणि तो प्रकरण पण हे वादग्रस्तच आहे, आणि धनंजय मुंडेंच्या काळामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे हे असे अनेक गफले त्याच्यामध्ये केलेले आहेत आणि राजकीय वरदहस्ता आहे, राजकीय बॅकिंग आहे, त्याच्यामुळे आपण पाहिजे ते प्रकार खपवून घेऊ शकतो. अशा प्रकारे हा घोटाळा केलेला आहे. आता हे हा DBTचा जो घोटाळा आहे तो 280 कोटी रुपयांचा आहे असं अंजली दमानी यांचा आरोप आहे. तर सूर्य देवतांचं म्हणणं आहे की हा 500 कोटींचा घोटाळा आहे. तर अशा हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा याच्यामध्ये झालेला आहे. आणि ह्याच्यातनं होतंय काय की बाबा ज्या कारणासाठी हे मूल्य साखळीची योजना आणली त्या अत्यंत स्तुत्य निर्णय होता. किंवा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी हे मागचे जर आपण 2-3 हंगाम बघितलं तर हे खूप अडचणीत आलेले आहेत. तर ह्याच्यातनं बाहेर काढायचं असेल तर आहे काहीतरी एक इनोव्हेटिव्ह पाऊल टाकायला पाहिजे, काही उपाययोजना हाती घ्यायला पाहिजेत. त्या दृष्टीने अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. तर त्याचं रूपांतर तुम्ही अशा काही घोटाळ्यामध्ये करून स्वतःच्या तोंबड्या भरण्यासाठी अशा प्रकारे लोकांचे पैसे वापरत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये रवींद्र बिनवडे यांचा एक स्पेशल उल्लेख करायला पाहिजे की रवींद्र बिनवडे कृषी आयुक्त होते आणि त्यांचा ह्या सगळ्या प्रकाराला विरोध होता. पण त्यावेळेस त्यांनी ठाम भूमिका घेतली की मी याला विरोध करतो किंवा ते DBTनेच व्हायला पाहिजे अशी त्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली. त्यावेळेस हे खात्यातले जे काही ही जी टोळी आहे त्या टोळीचा जो म्होरके आहे तो स्वतःला सुपर कमिशनर समजतो आणि तोच खाते सगळी सूत्र चालवतो. आणि ह्याच्यामध्ये दुसरे जे आहे किंवा हे जे काही कृषी मंत्रींवर ज्यावेळेस आरोप होतात की हे घोटाळे करतात किंवा पैसे खातात, त्यावेळेस आता मागचे जर 3-4 कृषी मंत्री आपण बघितले तर त्यांच्यासाठी पैसे गोळा करायचं किंवा कलेक्शनचं जे काम आहे ह्या टोळीचा म्होरक्या करतो. त्याला प्रशासकीय वर्तुळामध्ये कलेक्टर असा शब्द आहे. म्हणजे जिल्ह्याचा कलेक्टर असतो तो नाही, पैसे कलेक्ट करणारी व्यक्ती म्हणजे तो कलेक्टर. ते काम हे जे त्या टोळीचा जो म्होरके आहे तो करत होता. तो स्वतःला सुपर कमिशनर समजतो कारण थेट त्याच्याशी मंत्र्याशी संबंध असल्यामुळं की सगळे खात्याची सूत्र तो चालवत होता. त्यामुळं मग त्यावेळेस अशी शक्कल त्यांनी लढवली की आयुक्त तर विरोध करतात. मग ह्यांनी कराड नावाचा उपसचिव आहे मंत्रालयात, तर हे कृषी आयुक्तांकडे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी होती. तर ती जबाबदारी त्यांच्यापासून काढून घेतली आणि जे उपसचिव आहेत कराड नावाचे त्यांच्याकडे ते सोपवली. आणि ॲक्च्युली हे उपसचिव हे ह्यांच्यापेक्षा जर त्यांचं पदाचं हे बघितलं तर ते ज्युनियर असतं. परंतु आता ह्यांचा अडथळा नको म्हणून ह्यांच्याकडली जबाबदारी काढून उपसचिवाकडे दिली. म्हणजे थेट मंत्रालयातून मग सगळी सूत्र हल्ली. दुसऱ्या बिनवड्यांनी काय केलं की हा तर घोटाळा झाला म्हणजे मूल्य साखळी घोटाळा, त्याच्यानंतर आणखी एक 500 कोटींची मंजुरी मंत्री कार्यालयाने मागितली होती. तसा प्रस्ताव तयार केलेला होता की त्याच्यामध्ये खालील बाबींची खरेदी करून ते शेतकऱ्यांना वाटण्यासाठी 500 कोटींचं तरतूद करावी अशा प्रकारचा तो प्रस्ताव होता. कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या त्या, तर पिवळे चिकट प्रकाश सापळे जे अकोल्याचे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत, सेंद्रिय आणि रासायनिक खते, बॅटरीवर चालणारे स्प्रेअर पंप, बियाणे प्रक्रिया संयंत्र इलेक्ट्रिक, बियाणे प्रक्रिया संयंत्र मॅन्युअल, स्पायरल ग्रेडर, सोयाबीन रिपर, मल्टीक्रॉप थ्रेशर, इलेक्ट्रिक बुल आणि सोयाबीन स्टोरेज ज्यूट बॅग. तर ह्या ज्या काही 10 वस्तू आहेत तर ह्या 10 वस्तू खरेदी करायच्या आणि ते कृषी खातं खरेदी करणार आणि शेतकऱ्यांना वाटणार. म्हणजे तिकडला जो DBTचा घोटाळा झाला होता हा आणखी 500 कोटी रुपयांचा घोटाळा करणं ह्या प्रस्तावामधून ते होणार होतं. परंतु मग रवींद्र बिनवडेंनी कडक पत्र लिहिलं की जर हे खरेदी करायचं असेल तर ते DBT मधूनच करावं लागेल.
त्या कार्यालयाचं स्पष्ट मत आहे की याची जी खरेदी आहे ती डीबीटी मधूनच करायला पाहिजे आणि काही कंपोनेंट तर त्यांनी सांगितलं होतं की हे गैरलागू आहेत, याची काही आवश्यकता नाही आणि जे काही खरेदी करायची असेल ते डीबीटीच्या माध्यमातूनच करणं गरजेचं आहे असं या कार्यालयाचं स्पष्ट मत आहे, असं त्यांनी कडक पत्र लिहिलेलं होतं. त्याच्यामुळे तो 500 कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे तो होता होता थांबला. असं आपल्याला मान्य करायला लागेल की ते रवींद्र बिनवडे यांनी जी काही ठाम भूमिका घेतली त्याच्यामुळे तो 500 कोटींचा घोटाळा थांबला. असे हे त्या डीबीटी घोटाळ्याचे हे सगळे तपशील आहेत. ओके सर, याच्यात एक प्रश्न असा सुद्धा आहे की उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सुद्धा या प्रकरणात काहीतरी ताशेरे ओढलेत राज्य सरकारवरती. बरोबर. हा, तर डीबीटी मध्ये मग काही कंत्राटदार कोर्टामध्ये गेले, विशिष्ट कंत्राटदारांना त्याचा लाभ मिळाला ना, की हे जे घोटाळे बहादर करणारे अधिकारी आणि मंत्री आहेत त्यांच्या जवळच्या लोकांना ह्याचा लाभ मिळाला आणि मग ज्यांना ह्याचं मिळालं ना त्यातले काही लोक कोर्टामध्ये गेलेत आणि त्यावेळेस कोर्टाने यांना विचारलं, हायकोर्टामध्ये गेलेत, हायकोर्टाने यांना विचारलं की हे डीबीटीचं धोरण बदलण्याची गरज का पडली तुम्हाला, याचा आम्हाला खुलासा करा. मग त्याचा खुलासा कृषी खात्याकडे मागितलेला आहे आणि मग कृषी खात्याने त्याला उत्तर देण्यासाठी जी मुदत होती ती परत मुदत वाढवून मागितली. त्याच्यामुळे त्यांचं उत्तर काय येतं त्याच्यावरती पुढची जी काही न्यायालयीन प्रक्रिया ती सुरू आहे. त्याचबरोबर सीबीआयकडे पण ह्याची तक्रार झालेली आहे आणि मग सीबीआयकडं आता हे प्रकरण सोपवलं जाणार की नाही हा सर्वस्वी राज्य सरकारचा निर्णय आहे. परंतु मग सीबीआयच्या तक्रारीमध्ये आपण गोत्यात येऊ नये म्हणून ही जी काही टोळी आहे यांनी एक शक्कल लढवली. हे जे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी असतात ज्यांना आपण SCO म्हणतो त्यांच्याकडनं पत्र घेतलेत हे जे काही निविष्ठा वाटप केलेलं आहे या डीबीटी घोटाळा ज्याला आपण म्हणतो या मूल्यसाखळी योजनेमधून जे काही निविष्ठा वाटप केलेलं आहे त्या निविष्ठा अत्यंत दर्जेदार होत्या आणि शेतकरी त्याच्याबद्दल समाधानी आहेत अशी पत्र त्यांनी घेतली. त्याच्यामुळे हा घोटाळा झालेलाच नाही. ठीक आहे, डीबीटीला फॉलो केलं नाही पण हे एक विशेष बाब किंवा तातडीची करण्याची जी गोष्ट होती म्हणून आम्ही ते डीबीटी मधून हे वगळलं. परंतु ज्या काही निविष्ठा होत्या त्या खूप चांगल्या दर्जाच्या होत्या. अशा प्रकारचं कागदावरचं चित्र रंगवायचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. ओके सर, आता तुम्ही हे जे सांगितलं त्याच्यावरनं तर असं दिसतंय की राजीनामा हा फक्त एक भाग आहे. पुढे खरं तर या सगळे मुद्दे जे आहेत कृषी खात्याच्या रिलेटेड ते चर्चेत येणं, त्याच्यावरती चौकशी होणं आणि त्याच्यावरती काहीतरी सुनावणी होणं, त्याच्यावरती निर्णय घेणं. ह्याच्यामध्ये एक भीती अशी आहे की आता धनंजय मुंडे राजीनामा दिलाय त्याच्यामुळे हे सगळं चर्चाच मागं पडते की काय. म्हणजे आता संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये सुद्धा की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, जे काही आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. शिक्षा कायद्याच्या कोर्टाचा निर्णय आहे परंतु तो जो काही तपास आहे तो योग्य पद्धतीने होऊन केस स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे. ते खरोखर होईल की नाही आता पण शंका आहे. बरोबर, हे पण आपण परसेप्शन क्रिएट करण्याचा पण भाग असू शकतो किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, वाल्मिक कराडवरती तो सूत्रधार अशा प्रकारचं चार्जशीट मध्ये आहे. परंतु पुढचा जो आहे तो तपास कशा पद्धतीने होतो ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी आहेत. आणि संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख त्यांनी तर आरोप केलाय की तपास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये आणि ह्याच्यामध्ये काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यामुळं हाही जसा विषय आहे की बीडमधलं प्रकरण सुद्धा ह्याच्यामुळं एक वेगळं परसेप्शन किंवा नॅरेटिव्ह तयार करून दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच प्रकारे धनंजय मुंडेंवरती बाकीचे जे आरोप आहेत म्हणजे करुणा मुंडेंनी केलेले आरोप असू देत किंवा त्या औष्णिक वीज केंद्रातल्या राखीचं असू दे, ऑफिस ऑफ प्रॉफिटचं प्रकरण असू दे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृषी खात्यातले जे काही घोटाळे आहेत ही सगळी चर्चाच मागं पडते की काय. आता राजीनामा तर झाला ना, मग आता आणखी याच्यामध्ये आता काय राहील अशा प्रकारे चित्र रंगवलं जाऊ शकतो. परंतु तसं न होता हे जे काही 4 आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत कृषी खात्यातल्या भ्रष्टाचाराचे त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जर तसे आदेश दिले तर मग आपल्याला म्हणता येईल किंवा त्याच्याबद्दल गंभीर आहेत. बरं सर, आता मुख्यमंत्री काय करतात आणि काय निर्णय घेतात 3 महिने तर त्यांनी ह्या राजीनाम्यासाठीच लावलेत. खरं तर ते इंटरेस्टिंग राजकारण आहे त्यातलंही. एक मुद्दा आहेत ना असा होतो निर्माण होतोय की आतापर्यंत वेगवेगळ्या खात्यांमधले भ्रष्टाचार आणि घोटाळे हे चर्चेचे विषय ठरले. पण त्या अर्थाने कृषी खातं काही मलईदार खातं नाही असं म्हणलं जातं कारण तेवढी काही मलई त्याच्यात मिळत नाही खायला असं समजलं जातं, गृह आहेत असं एक. पण मग मुद्दा हाच आहे की आतापर्यंत धनंजय मुंडे हे एकमेव मंत्री आहेत का की ज्यांचा राजीनामा घ्यावा लागला किंवा ज्यांचा घोटाळा बाहेर आला किंवा चर्चेत तरी आलेत. याच्या आधी मागच्या 30 एक वर्षात जर का बघितलं मागे फिरून तर अशा पद्धतीनं घोटाळे झालेच नाहीत का कृषी खात्यात? नाही तर एक तर धनंजय मुंडेंचा राजीनामा कृषी मंत्री म्हणून घेतलेला नाही आणि आतापर्यंत जर आपला मागच्या 30 वर्षाचा जर इतिहास बघितला तर कृषी खात्यात भ्रष्टाचार केला किंवा कृषी खात्यामध्ये घोटाळा केला असा आरोप झाल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेले एकमेव मंत्री आहेत. कोण? ते म्हणजे शशिकांत सुतार.
बरं, हे कोण? ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार आलं 95ला, त्यावेळेस शिवसेनेकडे हे कृषी खातं गेलं. बरं, शशिकांत सुतार हे कृषी मंत्री राहिले. ते कुठले होते काय? शशिकांत सुतार हे पुण्यातले होते, बरं, म्हणजे कोथरूडचे आमदार होते ते. बरं. त्यातलं आता हे 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि 40 वर्षापूर्वी कोथरूड हे गावच होतं. म्हणजे कोथरूड, पाषाणी जे काय त्याची उपनगर आहेत ही त्या काळात गावच होती. बरं, त्यामुळे तिथल्या ग्रामीण भागातून महापालिकेच्या राजकारणामध्ये एक नवीन नेतृत्वाची फळी उभी राहिलेली होती. त्याच्यामध्ये शशिकांत सुतार होते, पाषाणचे शंकरराव निमण होते, किंवा इकडले उल्हास ढोले पाटील होते. उल्हास ढोले पाटलांचा तर दुधाचा व्यवसाय होता. तर ही सगळी जी मंडळी आहेत तर ही कॉर्पोरेशनच्या राजकारणात होती, परंतु त्या अर्थाने त्यांना ग्रामीण प्रश्नांची जाण होती, कारण ते तिकडून आलेली होती. म्हणजे जे ग्रामीण भाग होता जो वेगाने आता विकसित होत गेला, तर त्यांना शेतीचे प्रश्न आहेत किंवा ग्रामीण प्रश्न आहेत याची त्यांना चांगली जाण होती. तर ही जी काही मंडळी होती, उल्हास ढोले पाटील, शंकरराव निमण, शशिकांत सुतार, हे यांची एक फळी त्यावेळेस उदयाला आलेली होती. आणि मग त्याच्यातले काही जण पुढं आमदार झाले, मंत्री झाले. तर हे त्या प्रकारचं ते राजकारण त्यावेळेस जे होतं महापालिकेचं राजकारण, त्यातनं शशिकांत सुतार पुढे आलेले होते. मग नंतर ते आमदार झाले. त्यावेळेस शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ होता आणि ते बाळासाहेब ठाकरेंच्या खूप जवळचे होते, कट्टर शिवसैनिक होते. आणि मग आता शिवसेनेकडे तसे काही दिग्गज नेते नव्हते किंवा ज्यांना शेतीमधलं कळतंय, ग्रामीण राजकारणातलं कळतंय. त्याच्यामुळे ओघाने शशिकांत सुतारांकडे हे मंत्रिपद आलं कृषी खात्याचं. त्यावेळेस अण्णा हजारे खूप फॉर्मात होते. तर अण्णा हजारेंनी ज्या काही 4 मंत्र्यांवरती आरोप केलेले होते त्याच्यामध्ये शशिकांत सुतार एक होते. आणि कृषी खात्यामध्ये मग त्यांनी भ्रष्टाचार केला, अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे खाल्ले, किंवा योजनांमध्ये वस्तू वाटप करताना त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाला, किंवा अनियमित आणि चुकीच्या पद्धतीने यांनी मायागोळा केली, संपत्ती जमा केली, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती होते. आणि अण्णा हजारेंनी आरोप केल्यानंतर मग त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि मग त्याच्या राजीनाम्याला एक राजकीय किनार पण होती. म्हणजे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी जे मुख्यमंत्री होते त्यांच्यामध्ये पण एक प्रकारचं सुप्त शीतयुद्ध सुरू होतं. आणि मग हा बाळासाहेब ठाकरेंच्या जवळच्या माणसाला मी धडा शिकवतो असा मेसेज मनोहर जोशींना द्यायचा आहे, अशा प्रकारची पण चर्चा त्यावेळेस होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ अण्णा हजारेंनी आरोप केला आणि तात्काळ यांचा राजीनामा घेतला. त्याच्यामध्ये महादेव शिवणकर हे भाजपचे मंत्री होते, त्यांच्यावरती पण आरोप झालेले होते. शोभाताई फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या काकू, त्यांच्यावरती पण आरोप झालेले होते आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. आणि शिवसेनेचे बबनराव घोलप त्यांच्यावरती पण राजीनामा झाले होते. अशा 4-5 मंत्र्यांवरती आरोप झाल्यानंतर राजीनामे द्यावे लागले होते. तर त्याच्यामध्ये पुराणिक समिती नेमलेली होती मनोहर जोशी सरकारने. आणि पुराणिक समितीने मग महादेव शिवणकरांना क्लीन चिट दिली आणि ह्यांना मात्र दोषी धरलं, शशिकांत सुतारांना. पण त्याच वेळेस पुराणिक समितीने सांगितलं की आम्ही प्रायमा फेसी आमच्या समोर जे काही पुरावे आहेत त्याच्यावरती आम्ही हा निर्णय दिलेला आहे, परंतु त्याच्या सखोल चौकशीची गरज आहे, त्यासाठी मग स्वतंत्र यंत्रणा राबवावी. त्याच्यानंतर मग दुधाट कमिशन नेमलं आणि दुधाट कमिशनने मग शशिकांत सुतारांना पण दोषमुक्त करून टाकलं. परंतु ते दोषमुक्त झाले तरी त्यांना काही परत मंत्रिपद मिळालं नाही. त्याच्यामुळे मग जे अण्णा हजारे म्हणतात की मी 4 मंत्र्यांच्या विकेट घेतल्या, त्या 4 मंत्र्यांमधली एक विकेट शशिकांत सुतारांची होती. कृषी खात्यातल्या घोटाळ्यामुळं किंवा घोटाळ्याच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागलेले मागच्या 30 वर्षातले शशिकांत सुतार हे एकमेव कृषी मंत्री बनायला लागले. त्याच्यानंतरचे वादग्रस्त कृषी मंत्री ठरले ते एकनाथ खडसे. तर एकनाथ खडसेंना पण राजीनामा द्यावा लागला, परंतु ते काही कृषी मंत्री म्हणून त्यांनी राजीनामा दिला नाही. महसूल मंत्री असताना त्यांनी भोसरीच्या जमिनीचं जे काही प्रकरण होतं ते प्रकरण त्यांना बघवलं आणि त्या प्रकरणातून त्यांनी नैतिकतेच्या आधारे त्यांनी पण राजीनामा दिलेला होता. तर ते काही कृषी मंत्री असताना पण भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे आरोप होत होते, परंतु ते प्रकरण त्यांना बघवलं नाही. तरी महसूल मंत्री म्हणून त्यांनी जे काही निर्णय घेतलेला होता ते त्यांना बघवलं. म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले होते त्यावेळेस एकनाथ खडसेंकडे खूप महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या होत्या. त्याच्यातली महसूल आणि कृषी ही 2 महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. त्यातल्या महसूल खात्यातल्या प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतरचे वादग्रस्त कृषी मंत्री म्हणलं तर दादा भुसे, अब्दुल सत्तार. तर दादा भुसेंच्या काळामध्ये पण पीक विमा असू दे किंवा बदल्या किंवा बनावट पथकांनी छापेमारी करणे अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झालेले होते. विधानसभेमध्ये चर्चा पण झाली, गोंधळ झाला, परंतु त्यांना काही राजीनाम्यापर्यंत ते प्रकरण गेले नाही. त्याच्यानंतरचे सगळ्यात वादग्रस्त मंत्री राहिले ते अब्दुल सत्तार. म्हणजे अब्दुल सत्तारांच्या काळामध्ये त्यांच्या काळापर्यंत DBT घोटाळा झालेला होता. म्हणजे DBTला फाटा देऊन काही रसायनांची खरेदी थेट कृषी उद्योग विकास महामंडळाकडनं करून घेतली
अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती झालेला होता. त्याच्यामध्ये ते थेट लाभार्थी होते असं आरोप त्यांच्यावरती होता. त्याच्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाले, पैसे खाण्याचे प्रकार झाले, अशा प्रकारचे आरोप झालेले होते. त्याचबरोबर गाजलेलं म्हणजे सिल्लोड महोत्सव गाजला होता. म्हणजे त्यांनी सिल्लोडला एक कृषी प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सव अशा प्रकारचा एक सिल्लोड महोत्सव भरवला होता. आणि त्याच्यामध्ये कृषी खात्याचे जे काही संबंधित जे पुरवठादार असतात, वितरक असतात किंवा कंपन्या असतात, तर त्यांच्याकडनं पैसे वसुलीचं टार्गेट ठेवलं होतं. आणि मग त्यासाठी कृषी आयुक्तांना हाताशी धरलं होतं आणि कृषी खात्याचे जे अधिकारी आहेत वेगवेगळ्या लेवलचे, त्यांना टार्गेट दिलेलं होतं किंवा ह्या लोकांकडनं तुम्ही एवढे पैसे गोळा करायचे. त्यासाठी प्रवेशिका छापलेल्या होत्या. हे प्रत्येक प्रवेशाचं एक ठराविक मूल्य होतं. अशा प्रकारे कोट्यवधी रुपये गोळा केले, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती होता. आणि ते प्रकरण विधानसभेमध्ये पण गाजली. विरोधकांनी ते प्रकरण पाहिजे त्या प्रमाणात लावून धरले नाहीत, त्यामुळे ते पण मॅनेज झाले. अशा प्रकारचे पण आरोप झाले. परंतु हे सगळ्यांना ते सही सलामत सुटले. म्हणजे आरोप झाले परंतु त्यांना काही राजीनामा देण्याची काही नौबत आली नाही. आणि त्याच वेळेस उच्च न्यायालयाने पण त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले होते. पण हे ताशेरे हे कृषी खात्यातल्या कारभाराबद्दल नव्हते. तर अब्दुल सत्तार हे ज्यावेळेस महसूल राज्यमंत्री होते आधीच्या सरकारमध्ये, त्यावेळेस त्यांनी एक गायरन जमीन 37 एकरची जमीन ती एका खाजगी व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी परवानगी दिली, असा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती होता. ज्यावेळेस ती न्यायालयीन प्रोसेस चालू होती, न्यायालयामध्ये ते प्रकरण चालू असताना त्यांनी अधिकार नसताना हे केलं, अशा प्रकारचे ताशेरे कोर्टाने त्यांच्यावरती ओढलेले होते. आणि दुसऱ्या एका प्रकरणामध्ये अधिकार नसताना त्यांनी स्टे दिला जमिनीच्या फेरफार प्रकरणामध्ये आणि काही विशिष्ट व्यक्तींना फायदा मिळवून दिला, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झालेले होते. आणि त्या प्रकरणात त्यांनी न्यायालयाची माफी पण मागितली होती. आणि न्यायालयाची माफी मागताना त्यांनी जे काही स्पष्टीकरण दिलं ते काही पुरेसं समाधानकारक नाही आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केलेली होती. आणि इतके ताशेरे ओढून सुद्धा ते पदाला चिटकून राहिले. त्या एकनाथ शिंदेंचं त्यांना अभय होतं आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, परंतु ते सुद्धा त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. आणि त्याच्यानंतरचे वादग्रस्त कृषी मंत्री म्हणजे धनंजय मुंडे. त्यांचं जर आपण सविस्तर बघितलं सर, आता धनंजय मुंडेंपर्यंत आपण सगळं बघितलं, पण अजून एक जे विद्यमान कृषी मंत्री आहेत ते चांगलेच गोत्यात आलेले आहेत. त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली, 50,000 रुपये दंड सुनावला. त्याच्यानंतर त्यांनी जामिनीसाठी प्रयत्न सुरू केलेत, जामीन मिळावा म्हणून. तर ते सगळं सुनावणी होईपर्यंत त्यांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर केला, पण ते आहेत गोत्यात अजूनही. तर त्यांचं प्रकरण नेमकं काय आहे? आणि आता धनंजय मुंडे यांनी म्हणजे माजी कृषी मंत्र्यांनी एका प्रकरणात किंवा नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिलाय, त्याच्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते का त्यांच्यावरती? माणिकराव कोकाटेंनी ज्यावेळेस कृषी मंत्री म्हणून त्यांची निवड जाहीर झाली, लोकांना उत्सुकता होती बाबा हा कोण मनुष्य आहे किंवा याची कारकीर्द पहिल्यांदाच मंत्री झाले. परंतु ते जिल्हा परिषद असू दे किंवा बाकीच्या सहकारी संस्था आहे, साखर कारखाने, बँका, ह्याच्यामध्ये ते सक्रिय होते आणि ते फटकळ स्वभावाने तडक फडक बोलतात. आणि लोकांचं असं परसेप्शन तयार झालं होतं की बाबा हे चांगला मंत्री मिळाला की जो तोंडावर बोलतो आणि चांगली कामं होतील अशी. पण वादग्रस्त कृषी मंत्र्याची जी काही परंपरा आहे ती काही खंडित होऊ द्यायची नाही, असं बहुतेक यांनी पण केलेलं दिसतंय. आणि 30 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. हे प्रकरण काय आहे तर यांनी खोटी कागदपत्र देऊन आपण गरीब आहे असं दाखवलं आणि आपण अल्प उत्पन्न गटातील असल्याचं दाखवून 4 फ्लॅट बळकावले, अशा प्रकारचा त्यांच्यावरती आरोप होता. आणि सत्र न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये यांना दोषी ठरवलं. त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री कोट्यातले ज्या फ्लॅट असतात, सदनिका असतात, तर त्यातले 4 सदनिका एक ह्यांच्या भावाच्या नावाने, एक ह्यांच्या नावाने आणि 2 इतर व्यक्तींच्या नावाने अशा त्यांनी मिळवल्या. आणि ते जे फ्लॅट होते ते अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव होते, म्हणजे गरीब लोकांसाठी राखीव होते. तर हे कागदपत्रे आपण गरीब आहोत असं दाखवलं. आता मध्यंतरी काय आलं की 1 रुपयात आम्ही पीक विमा देतो असं म्हणताना त्याचं बोलून गेले की बाबा आजकाल भिकारी तर 1 रुपया गजून. तर त्यांना काय शेतकऱ्यांना भिकारी म्हणायचं नव्हतं. शेतकऱ्यांना त्यांनी काही भिकाऱ्याची उपमा दिलेली नव्हती, परंतु त्यांनी भिकाऱ्यांच्या रांगेत तर नेऊन बसवले. पीक विम्याच्या प्रकरणात शेतकऱ्यांना भिकाऱ्याच्या रांगेत नेऊन बसवणारे कृषी मंत्री स्वतः माझं ते 4 फ्लॅट बळकावण्यासाठी आपण गरीब आहोत, दरिद्री आहोत असं त्यांनी मुखवटा चढवला ना कागदपत्रिका होईना. आणि एक प्रकारचं हे नैतिकता ह्याच्यामध्ये कुठं राहिली. आणि कोर्टाने ज्यावेळेस सुनावणी झाली कोर्टामध्ये आणि कोर्टाने जी काही निरीक्षणं नोंदवली, तर कोर्टाच्या आदेशामध्ये असं म्हणलेलं आहे की बाबा हे स्वतः ॲडव्होकेट आहेत, स्वतः वकील आहेत, त्यांना परिणामाची पूर्ण कल्पना असून सुद्धा त्यांनी गुन्हा केला, कायद्याची अवहेलना केली आणि गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना दुखावणारे कृत्य केलं आणि स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी
शासकीय योजनेतील जी काही मालमत्ता आहे ती हडप केली. अशा प्रकारचे ताशेरे कोर्टाने यांच्यावरती ओढलेले आहे. आणि आता लोकप्रतिनिधी जो कायदा आहे तर त्यातलं कलम 8(3) अन्वये जर एखाद्याला 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर तात्काळ त्याचं आमदारकी किंवा खासदारकी जी आहे ती रद्द होते. तर त्या अर्थाने मग माणिकराव कोकाटे हे आमदार होण्यासाठी सुद्धा अपात्र आहेत. तर मंत्रिपदाची तर गोष्टच लांब राहील. परंतु ह्याच्यामध्ये ज्ञानबाची मेघ आहे की असं असताना सुद्धा कोकाटे अजून कसं काय पदावर चिटकून आहे. ठीक आहे, त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला नाही, पण मग यांच्यावरती लगेच कारवाई व्हायला पाहिजे ना. जर आमदार म्हणून अपात्र ठरत असतील तर यांच्या आमदारकी आणि मंत्रिपद लगेच जायला पाहिजे. पण असं का नाही झालं? कारण तुम्ही जर बघितलं राहुल गांधीने एका प्रकरणामध्ये 2 वर्षाची शिक्षा झाली, लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची खासदारकी रद्द झाली. त्याचबरोबर एक मोहम्मद फैजल नावाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शरद पवार ज्यावेळेस होते, एकच पक्ष होता राष्ट्रवादीचा, त्यावेळेस लक्षद्वीपचे खासदार होते, त्यांना पण अशाच एका प्रकरणामध्ये शिक्षा झाली आणि त्यांची पण खासदारकी तात्काळ रद्द झाली. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे एक आमदार आहेत होते आझम खान, एक मोठं प्रस्थ आहे त्यांचं उत्तर प्रदेशचे, त्यांना पण एका प्रकरणामध्ये शिक्षा झाली 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त. दुसऱ्या दिवशी त्यांची आमदारकी रद्द झाली. आपले सुनील केदार जे मंत्री होते, पशुसंवर्धन मंत्री होते मागच्या टर्ममध्ये उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये, तर त्यावेळेस त्यांचे पण त्या होम ट्रेड प्रकरणामध्ये घोटाळ्यामध्ये त्यांना शिक्षा झाली आणि दुसऱ्या दिवशी त्यांची आमदारकी रद्द झाली. म्हणजे राहुल गांधींची खासदारकी, मोहम्मद फैजलची खासदारकी दुसऱ्या दिवशी रद्द झाली. सुनील केदार, आझम खान यांची आमदारकी दुसऱ्या दिवशी रद्द झाली. परंतु उत्तर प्रदेशमध्ये एक भाजपचे आमदार आहेत, त्यांची शिक्षा सुनावून 2 महिने झालेले होते, पण तरी सुद्धा त्यांची आमदारकी शाबूत होती. कारण ज्यावेळेस हे रद्द करायचा अधिकार कोणाला असतो तर त्या सभागृहाचे जे प्रमुख असतात, म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती, तर त्यांनी ती अधिसूचना काढावी लागते, ते नोटिफिकेशन काढावं लागतं की अमुक याला शिक्षा झाल्यामुळं हे अपात्र आहेत. पण ते नोटिफिकेशन कधी काढायचं ह्याचं बंधन त्यांच्यावरती नाही. त्यामुळे मग उत्तर प्रदेशच्या प्रकरणामध्ये निकाल लागून 2 महिने झाले तरी अध्यक्षांनी अधिसूचनाच काढलेली नव्हती. त्याच्यामुळे तोपर्यंत त्यांची आमदारकी शाबूत राहिली. आझम खानच्या प्रकरणामध्ये मग टीका झाली की आझम खानचं तुम्ही एका दिवसामध्ये आमदारकी रद्द केली आणि ह्याला मात्र 2 महिने का लावले. त्याच्यानंतर मग त्याची आमदारकी त्यांनी रद्द केली. आता हे माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणामध्ये अजून सुद्धा यांना अधिकृत प्रत मिळालेली दिसत नाही. कारण पहिल्या दिवशी यांची प्रतिक्रिया काय होती विधानसभेच्या अध्यक्षांची, ज्यावेळेस कोर्टाच्या निकालाची अधिकृत प्रत येईल त्यावेळेस ही अधिसूचना आम्ही काढू. सुनील केदारांची लगेच मिळाली एका दिवसात, ह्याचे मात्र काही मिळाले नाही. आणि परवा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले विधान परिषदेमध्ये की ही सुनावणी पूर्ण झालेली आहे, अजून अंतिम निकाल लागलेला नाही, त्या निकालाची प्रत ज्यावेळेस येईल त्यावेळेस सभागृह किंवा राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील. याचा अर्थ काय की जोपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष अधिसूचना काढत नाहीत तोपर्यंत तांत्रिकदृष्ट्या यांचं पद शाबूत राहणार आहे. आता ह्याच्यातला मुद्दा आहे की मग नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील. आता हे आपण बघितलं की बाबा लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता, अंतुलेंनी राजीनामा दिला, निलंगेकरांनी राजीनामा दिला. आता ह्यातले लालबहादूर शास्त्री हे खरोखरच नीतिमत्तेचा पुतळा होते. तसं आपल्याला अंतुले किंवा निलंगेकरांबद्दल बोलता येत नाही, परंतु तरी सुद्धा त्यांनी राजकीय अपरिहार्यतेपोटी किंवा होईना राजीनामा दिलेला होता. कारण त्यावेळेस न्यायालयाने ताशेरे ओढले की राजीनामा द्यावा असं प्रघात होतं. तेवढी नैतिकता शिल्लक होती राजकारणामध्ये. परंतु आता मागच्या काही वर्षांमध्ये ह्याला सगळेच पक्ष जबाबदार आहेत, अमुक एकच पक्ष जबाबदारी अशातला भाग नाही आहे. राजकारणाची कटारगंगा होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याने इतकं हीन दर्जा गाठलेला आहे की आता हे नैतिकतेला काही किंमत उरली की नाही अशा प्रकारचा प्रश्न पडावा. तर आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस भाजपचं राजकारण ज्यावेळेस केंद्रस्थानी आले, एका बाजूला धर्मांध राजकारण आणि दुसऱ्या बाजूला साम दाम दंडभेद, ह्या कशाचा सुद्धा विधिनिषेध न बाळगता किंवा सत्ता मिळवायची आणि त्या हव्याचा पुढे वाटेल त्या थराला जायचं, अशा प्रकारचं जे राजकारण भाजपने सुरू केले, त्याच्यामुळे तर हे जे काही तत्व आहेत, मूल्य आहेत, विचारधारा आहेत, त्याचं महत्त्व संपुष्टात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे नैतिकता खुंटीला टांगून हा मामेचा आता नंगे उतरलेला आहे. त्याच्यामुळे आता मुंडे असो काय किंवा माणिकराव असो हे नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी अपेक्षा बाळगणं ते बाबडेपणाचं ठरावं, अशा प्रकारचं चित्र सध्या आहे. त्यात पण मुंडेंनी 3 महिन्यांनी का होईना उपरती झाली आणि नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला. तर आता मग माणिकराव राजीनामा देतील का? तर आता नैतिकता जर पाळायची ठरवलं तर त्यांनी निकालाच्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता, किंवा त्यांनी दिला नसेल तर अजित पवारांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. तर ह्या प्रकरणामध्ये पण आधी काय होतं की अजित पवारांनी राजीनामा घ्यावा
धनंजय मुंडे. आणि आज मात्र डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकले की बाबा मी त्यांना राजीनामा मागितलाय आणि ते हे करतील. म्हणजे त्यातलं पण त्यांचं काय इक्वेशन किंवा कुरघोडीचं राजकारण ते आहे का ते बघायला लागेल. आणि ह्या प्रकरणामध्ये सुद्धा स्वतःहून तर यांनी राजीनामा दिला नाही माणिकरावांनी, आणि मग अजित पवारांनी पण त्यांना काही राजीनामा मागितलेला नाही आहे, आणि फडणवीसांनी पण एक प्रकारे अभयच दिलेला आहे. पण आता ह्याच्यातला मुद्दा असा आहे की बाबा धनंजय मुंडेंचं नाव काही आरोपपत्रामध्ये नाही आहे किंवा धनंजय मुंडेंवरती थेट आरोप झालेले आहेत आणि ते सिद्ध झालेत म्हणून त्यांनी राजीनामा दिला अशातला भाग नाही. त्यामुळे धनंजय मुंडे जे म्हणतात की मी नैतिकतेच्या कारणामुळे राजीनामा दिला आहे हे एक तांत्रिकदृष्ट्या बरोबरच आहे. कारण कुठल्याही चौकशीमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही आहे किंवा कुठला भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झालेला आहे अशातला भाग नाही आहे किंवा ते चार्जशीटमध्ये ज्या खंडणी आणि खुनाच्या चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नाही आहे तरी सुद्धा मी राजीनामा दिलाय, हे मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाय. तर धनंजय मुंडेंसारखा जो माणूस आहे तो नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतोय, तर मग माणिकराव कोकाटेंनी का नाही द्यायला पाहिजे. तर धनंजय मुंडेंनी अधिकृत जो प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी सांगितलं की बाबा मसाजोग प्रकरणातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि त्याची न्यायालयीन चार्जशीट दाखल झालेली, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. पण कालचे फोटो बघून मी व्यथित झालो आणि म्हणजे ते एक कारण आहे की नैतिक जबाबदारी मी स्वीकारतोय, आणि दुसरं कारण आहे की माझी प्रकृती ठीक नाही त्यामुळे वैद्यकीय कारण पण आहे. हे नैतिक जबाबदारी आणि वैद्यकीय कारण असे दोन कारण त्यांनी सांगितले. यातला मुद्दा आहे की बाबा धनंजय मुंडेसारखी व्यक्ती जर नैतिक जबाबदारी स्वीकारत असेल तर मग विद्यमान कृषी मंत्र्यांनी का स्वीकारू नये. त्यामुळे मला असं वाटतं की हे त्यांच्यावरती आता हे प्रेशर येणार, कारण आधी ज्यावेळेस धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नव्हता त्यावेळेस मग आपोआप माणिकराव कोकाटे यांना पण अभय मिळालेलं होतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजित पवारांचा, त्या पक्षातून पण ह्याच्याबद्दल चर्चा चालू होती किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता असं एका गटाचं म्हणणं होतं. परंतु त्याला त्यांच्यातलं इंटरनल जे राजकारण आहे त्याची किनार होती. परंतु जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला नव्हता तोपर्यंत मग माणिकराव कोकाटे यांचा पण राजीनामा घेतला जाणार नाही हे स्पष्ट होतं. आणि समजा उलटं झालं असतं की माणिकराव कोकाटेंनी पहिल्या दिवशी राजीनामा दिला असता कोर्टाचा निकाल आल्यानंतर, मग आपोआप धनंजय मुंडेंवरती पण प्रेशर आलं असतं की ज्या अर्थी माणिकराव कोकाटेंनी नैतिक जबाबदारी चुकून राजीनामा दिलाय तर तोच नैतिकतेचा न्याय धनंजय मुंडेंना पण लावायला पाहिजे असं झालं असतं. आता उलट झालंय, आता धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारली तर हा न्याय माणिकराव कोकाटेंना पण लावायला पाहिजे. त्यामुळं हा न्याय लावून मग आता अजित पवार निर्णय घेतील का आणि माणिकराव कोकाटे राजीनामा देतील का हे आपण बघायला लागेल. आज तारीख आहे 4 आणि उद्याच 5 तारखेला कोर्टाची पुढची सुनावणी ठेवलेली आहे माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामध्ये. त्यामुळे 5 तारखेला काय निर्णय येतोय ह्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. आणि काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे आणि नार्वेकर ह्या चौघांची एक मीटिंग पण झालेली होती. त्या मीटिंगमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते काही माहिती बाहेर आलेली नाही, परंतु त्या मीटिंगनंतर कोकाटे कुणाशी न बोलता निघून गेले अशा प्रकारची माहिती समोर आली. त्याच्यामुळे मग आता हे त्या मीटिंगमध्ये काय ठरलं आपल्याला माहिती नाही, परंतु 5 तारखेला कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल काय येतोय ह्याच्यावरती पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. ओके, तर सर एकूण आता खरं तर धनंजय मुंडेंचा राजीनामा, त्याच्यानंतर आता माणिकराव कोकाटे गोतेत येणं आणि मागच्या 30 वर्षाचं जे काही कृषी खात्यातलं जे काही चित्र आहे ते सगळं तुम्ही उलगडून मांडलं. तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि शेतकऱ्यांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत, प्रतिक्रिया व्यक्त करा. तर सर तुर्तास तरी आपल्याला इथं थांबावं लागतंय. खूप खूप धन्यवाद.